श्री स्वामी समर्थ। मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 28 जुलै 2025ला पहिला श्रावण सोमवार। गुपचूप इथे ठेवा तांदळाचे 11 दाणे, पैशाचा ढीग लागेल। 25 जुलै शुक्रवारपासून पवित्र महिना श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे। चातुर्मास सुरू झाल्यानंतर सगळ्यांनाच वेध लागलेला असतो तो म्हणजे या श्रावण महिन्याचा। श्रावण महिन्यात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो आणि त्यातल्या त्यात श्रावणी सोमवारचे महात्म्य अधिक महत्त्वाचे आहे। शिवपूजनासाठी अतिशय पवित्र दिवस हा मानण्यात येतो। या वर्षीच्या श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार आहेत आणि त्यातील पहिल्या श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी शिवपूजनामध्ये 11 तांदळाचा वापर नक्की करावे। हे 11 दाणे अर्पण कशा प्रकारे करायचे व त्यामुळे शिवशंभूची कृपा कशी बरसते हे आपण आज पाहणार आहोत। हिंदू पंचांगानुसार श्रावण हा 5वा महिना। या श्रावणात सर्व बाजूने वातावरण निसर्गरम्य बनलेले असते। या वर्षीचा श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होत आहे। श्रावण महिन्यात आपण भोलेनाथांची पूजा करतो। या महिन्यात केलेली पूजा सेवा ही फलदायी असते। या महिन्यातील सेवा ही आपल्या इच्छांची पूर्ती करते अशी मान्यता आहे। विशेषतः सोमवारी केलेले व्रत व पूजा अतिशय लवकर फळ देणारी असतात। ज्यांना सौभाग्याची प्राप्ती करायची आहे तसेच ज्यांना धनप्राप्ती करायची आहे अशा सर्वांनी या भगवान शिवशंकर व माता पार्वती यांची पूजा करायची आहे। सौभाग्यही लाभते व आर्थिक समस्या देखील दूर होतात। श्रावण महिना महादेवांना प्रिय आहे कारण ह्याच महिन्यात पार्वती मातेने शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते। या श्रावण महिन्यात आपण जी पूजा करणार आहोत त्यात आपण जलाभिषेक तसेच रुद्राभिषेक आपण करावा। जर कोणत्या कारणाने आपण तो करू शकत नसाल तर भक्तिभावाने बेलपत्र पालथे करून अर्पण करावे। यामुळे आपल्याला पूर्ण पूजेचे फळ प्राप्त होते। या श्रावणात एक रुद्राक्ष देखील आपण धारण करू शकता। यामुळे आपल्याला लाभ होतो। आपण अक्षता म्हणजे न तुटलेले फुटलेले तांदूळ अशी अक्षताला सर्व पूजेमध्ये एक महत्त्व आहे। अक्षताला धन असे म्हणले जाते कारण जो धन निर्माण करतो। माता लक्ष्मीला देखील अक्षता खूप प्रिय असतात। अक्षताला संपत्तीचे प्रतीक मानले कारण धन उत्पन्न करणारी असते। दीर्घायुष्याचे प्रतीक आहेत। हे तांदूळ जर जे कशा प्रकारे अर्पण करायचे ते जाणून घेऊयात। यासाठी आपण सोमवारी लवकर उठून स्नान करून तुमच्या भागातल्या मंदिरात जाऊन आपण त्यांची विधिवत पूजा करा किंवा घरातच आपण शिवलिंगाची जलाभिषेक करून पूजा करा किंवा अगदी तस्वीर असेल तर त्याची देखील आपण पूजा करू शकता। आणि ही पूजा करत असताना 11 तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक एक दाणा आपण भगवान शंकराच्या शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे। प्रत्येक दाणा अर्पण करताना पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा तर महिलांनी केवळ नमः शिवाय असा जप करावा। त्यानंतर आपण भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनातील गरिबी दूर होऊ दे, आपल्या जीवनात सौभाग्य येऊ दे अशी मनोभावे प्रार्थना आपण करायची आहे। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहितीपूर्वक व्हिडिओ भेटतात। तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।